नमस्कार मित्रांनो, पोलीस क्लिअरन्स ज्यालाच आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा म्हणतो, तर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला जॉबसाठी, भरतीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जर लागत असेल तर हे तुम्ही स्वतः घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। व्हिडिओवर संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन PCS असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला येथे तुमचे अकाउंट बनवून घ्यायचे आहे, त्यानंतर लॉग इन करायचे आहे। तर अकाउंट बनवण्यासाठी खाली या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन असे लिहिलेले दिसेल, तर त्यावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे, तर येथे तुमचे आधार नंबर विचारला गेला आहे, तर हे मॅन्डेटरी नाही, हे जर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी स्टारच्या चिन्ह असेल त्या ठिकाणी माहिती टाकणे अनिवार्य आहे। तर खाली लास्ट नेम म्हणजेच तुमचे आडनाव विचारला गेला आहे, तर येथे तुमचे आडनाव टाकून घ्या। येथे मराठीमध्ये सुद्धा टाकायचे आहे। फर्स्ट नेम येथे तुमचे नाव टाकून घ्या, येथे मराठीमध्ये टाका। मिडल नेम येथे तुमचे वडिलांचे नाव टाका। विवाहित महिला जर असेल तर येथे पतीचे नाव टाका, येथे मराठीमध्ये टाका। डेट ऑफ बर्थ येथे तुमचे जन्मतारीख टाका, तुमचे जन्मवर्ष, महिना, नंतर तारीख याप्रमाणे ते निवडून घ्या। नंतर येथे जेंडर विचारला गेला आहे, तर मेल फिमेल जे काही तुमचे जेंडर असेल ते येथून निवडून घ्या। येथे तुम्हाला तुमचे CP किंवा SP ऑफिस निवडायचे आहे, तर जे काही तुमचे वरिष्ठ पोलीस अधिकारीचे ऑफिस असेल ते येथून निवडून घ्या। येथे ईमेल ID टाकायचे आहे, तर हे मॅन्डेटरी नाही टाकले तरी चालेल। येथे तुमचे मोबाईल नंबर टाकून घ्या। लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही जे मोबाईल नंबर टाकाल तेच तुमचे यूजर ID राहणार आहे, जे पुढे तुम्हाला लॉग इन करताना कामात येणार आहे। नंतर पासवर्ड येथे तुम्हाला 8 अक्षरांचा एक पासवर्ड तयार करायचे आहे। कन्फर्म पासवर्ड येथे तुम्ही तयार केलेला पासवर्ड पुन्हा एकदा टाका। या ठिकाणी खाली तुम्हाला काही संख्या दिसतील, तर यापैकी जे काही पहिली संख्या असेल ते तुम्हाला येथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल, तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। तुमचे रजिस्ट्रेशन आता कंप्लीट झालेले आहे। आता आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर लॉग इन करण्यासाठी अकाउंट तयार करताना जे मोबाईल नंबर तुम्ही दिलेले होते ते मोबाईल नंबर येथे टाका। खाली तुम्ही तयार केलेला पासवर्ड येथे टाका। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर ते येथे टाकून घ्या व खाली लॉग इन बटनावर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर डाव्या कोपऱ्यात तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, तर यापैकी दुसरे नंबरचे जे ऑप्शन आहे सर्व्हिसेस यावर क्लिक करा। येथे पहिल्या नंबरचे ऑप्शन कॅरेक्टर सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे आहे। आता येथे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ज्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते येथे दिलेले आहे, जे की पुढे आपण पाहणारच आहोत। खाली या नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता जनरल इन्फॉर्मेशन येथे ॲप्लिकंट नेममध्ये तुमचे आडनाव, नाव व वडिलांचे नाव या पद्धतीने तुमचे नाव येईल। खाली येथे सर्टिफिकेटवर तुम्हाला जसे नाव पाहिजे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। येथे तुम्ही तुमचे नाव आणि आडनाव किंवा तुमचे पूर्ण नाव सुद्धा टाकू शकता। नंतर येथे मराठीमध्ये सुद्धा तुमचे नाव टाकून घ्या। खाली ID नेम येथे तुम्ही पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा स्टुडंट ID कार्ड यापैकी जे काही तुमच्याकडे असेल ते निवडू शकता। त्यानंतर जे काही डॉक्युमेंट तुम्ही निवडले असाल त्याचे ID नंबर तुम्हाला येथे टाकायचे आहे। समजा तुम्ही जर पॅन कार्ड निवडले असाल तर पॅन कार्ड नंबर टाका, ड्रायव्हिंग लायसन्स निवडले असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका। नंतर खाली प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजेच तुमच्या सध्याचा जे पत्ता आहे ते येथे विचारला गेला आहे, तर ते तुम्हाला येथे टाकून घ्यायचे आहे। जसे की येथे बिल्डिंग नेम टाकायचे आहे। जर तुम्ही गावात राहत असाल तर तुमचे गावाचे नाव तुम्ही येथे टाकू शकता। येथे मराठीमध्ये सुद्धा टाकायचे आहे। येथे मार्ग टाका, येथे मराठीमध्ये टाका। तुम्हाला इंग्लिश व मराठी असे दोन्ही भाषांमध्ये माहिती भरायची आहे, तर जे काही तुमचे ॲड्रेस असेल ते येथे टाकून घ्या। नंतर येथे तुमचे पिनकोड टाका। त्यानंतर सध्याच्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। नंतर प्रिव्हियस ॲड्रेस विचारला गेला आहे, तर यापूर्वी तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहत होते का? जर राहत असाल तर येथे येसवर क्लिक करून त्या ठिकाणचे ॲड्रेस येथे टाकून घ्या। जर राहत नसाल तर येथे नोवर क्लिक करून हे ऑप्शन सोडून द्या। नंतर खाली या, येथे तुमचे परमनंट ॲड्रेस विचारला गेला आहे, तर ते येथे टाकून घ्या। जर तुमचे सध्याचे ॲड्रेस व परमनंट ॲड्रेस हे दोन्ही एकच असेल म्हणजे सेम असेल तर या बॉक्सवर क्लिक करा। त्यानंतर येथे ज्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट लागत आहे त्याची माहिती द्यायची आहे। समजा जर एखाद्या कंपनीने हे सर्टिफिकेट मागितले असेल तर त्याची माहिती येथे तुम्हाला द्यायची आहे। तर डेसिग्नेशन म्हणजेच पदनाम,
येथे कोणत्या पदासाठी हे सर्टिफिकेट पाहिजे आहे, म्हणजेच तुम्ही कोणत्या पदावर काम करणार आहात ते येथे टाकायचे आहे. त्यानंतर येथे कंपनीचे नाव टाकायचे आहे. नंतर खाली कंपनीचे ॲड्रेस म्हणजेच जिथे तुम्हाला हे सर्टिफिकेट लागत आहे त्या ठिकाणीचे ॲड्रेस येथे टाकून घ्या. नंतर खाली या. येथे मागील 10 वर्षात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिले असाल, जसे की एखाद्या दुसऱ्या गावात किंवा शहरात, तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. तर तुम्ही जिथे जिथे राहिले असाल त्या ठिकाणीचे ॲड्रेस येथे टाका. येथे कधीपासून राहत होते ते निवडून घ्या. येथे कधीपर्यंत राहिले त्याची तारीख निवडा. येथे पिनकोड टाकून घ्या. लक्षात ठेवा, कमीत कमी एक ॲड्रेस टाकणे अनिवार्य आहे. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहिले असाल त्याची माहिती येथे द्या. येथे 3 लाईनी तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही मागील 10 वर्षात 3 पेक्षा जास्त ठिकाणी राहिले असाल तर ॲड न्यू रो यावर क्लिक करून 3 पेक्षा जास्त ठिकाणीची माहिती तुम्ही येथे देऊ शकता. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता जनरल क्वेश्चन्स. येथे विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर किंवा हातापायावर एखादे निशाण, बर्थमार्क किंवा तीळ वगैरे असेल तर त्याची माहिती तुम्ही येथे देऊ शकता. हे अनिवार्य नाही. नंतर खाली विचारला गेला आहे की हॅव यू बीन अरेस्टेड, म्हणजेच तुम्ही कधी अरेस्ट झाले आहात का? तर झाले असाल तर येथे यस करा. नसेल झाले तर नोवर क्लिक करा. नंतर तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात का? तर येथे यस किंवा नो जे असेल त्यावर क्लिक करा. नंतर तुमच्या विरुद्ध एखादे गुन्हे दाखल आहे का? तर येथे जे असेल ते निवडून घ्या. मी या तिन्ही ऑप्शनमध्ये नो करतो. नंतर खाली या ठिकाणी तुमच्या शेजारील 2 व्यक्तींची माहिती द्यायची आहे जे तुम्हाला ओळखत असतील. तर त्या व्यक्तींचे नाव, ॲड्रेस व मोबाईल नंबर याप्रमाणे ही माहिती येथे टाकून घ्या. येथे तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईकांचे नावसुद्धा देऊ शकता. नंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करा. आता येथे लोकल पोलीस स्टेशनचे ॲड्रेस विचारला गेला आहे. तर डिस्ट्रिक्ट येथे तुमचे जिल्हा निवडून घ्या. नंतर लोकल पोलीस स्टेशन येथून तुमच्या शेजारील पोलीस स्टेशनचे नाव निवडून घ्या. खाली या बॉक्सवर क्लिक करून प्लेस येथे ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करत असाल त्याचे नाव टाकायचे आहे. येथे तुम्ही तुमचे गावाचे नावसुद्धा टाकू शकता. आता या सेव्ह बटनावर क्लिक करा. आपली माहिती येथे पूर्णपणे सेव्ह झालेली आहे. ओकेवर क्लिक करा. आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्युमेंटचे जे नाव असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर, स्पेस किंवा डॉट नसायला पाहिजे. तर खाली आता सर्वात अगोदर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे. तर अपलोड फोटोवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, जसे की फोटो हे JPG, PNG किंवा TIF फॉर्मॅटमध्ये असावा. फोटोची साईज हे 5 ते 20 KB पर्यंत असावी. तसेच फोटोची रुंदी म्हणजेच विड्थ जे आहे ते 160 पिक्सल व लांबी म्हणजेच हाईट हे 200 किंवा 212 पिक्सल असावी. आता हे सर्व कसे करावे? तर गुगलवर जाऊन तुम्हाला इमेज रिसायझर असे सर्च करायचे आहे. सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा. वेबसाईट उघडल्यानंतर खाली सिलेक्ट इमेज यावर क्लिक करून तुमचे फोटो अपलोड करा. फोटो अपलोड झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. तर विड्थ, हाईट येथे आपल्याला रुंदी व लांबी टाकायची आहे. तर त्या अगोदर खाली लॉक एस्पेक्ट रेशिओ या ठिकाणी बॉक्सवर जे टिक असेल त्याला काढून घ्या. नंतर विड्थ येथे सांगितल्याप्रमाणे 160 टाका व हाईट येथे 200 किंवा 212 टाका. नंतर खाली या. खाली आल्यावर टार्गेट फाईल साईज येथे आपल्याला फोटोची साईज 20 KB पर्यंत पाहिजे. तर येथे 20 टाका. त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा. क्लिक करताच फोटोची साईज पाहिजे तशी होऊन जाईल. आता डाउनलोडवर क्लिक करून तुमचे फोटो डाउनलोड करून घ्या. अशाच प्रकारे तुम्हाला सिग्नेचरची साईजसुद्धा कमी करायची आहे. तर सिलेक्ट इमेजवर क्लिक करून सिग्नेचरचे फोटो अपलोड करा. येथून या टिक मार्कला काढा. नंतर विड्थ येथे 256 व हाईट येथे 64 टाका. सिग्नेचरची साईजसुद्धा 20 KB पर्यंत पाहिजे. तर येथे 20 टाकून खाली एक्सपोर्टवर क्लिक करा. नंतर येथून याला डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे. तर चूज फाईलवर क्लिक करून तुमचे फोटो निवडा व अपलोड बटनावर क्लिक करा. नंतर सेव्ह फोटोवर क्लिक करा. आपले फोटो येथे अपलोड झालेले आहे. अशाच प्रकारे सिग्नेचरचे फोटोसुद्धा अपलोड करून घ्या. फोटो व सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर ग्रुप 1 मध्ये तुम्ही तुमची TC, 10वीची मार्कशीट किंवा तुमचे जन्म प्रमाणपत्र इत्यादीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता. नंतर ग्रुप 2 येथे पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर ग्रुप 3 येथे तुम्ही पासपोर्ट, रेशन कार्ड, ॲफिडेव्हिट, चालू इलेक्ट्रिक बिल किंवा टेलिफोन बिल, लेटर फ्रॉम सोसायटी यापैकी जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल ते सिलेक्ट करा. ग्रुप 4 मध्ये तुम्हाला कंपनीचे लेटर द्यायचे आहे. तर कंपनी लेटर जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही येथे देऊ शकता. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपण निवडलेले डॉक्युमेंट्स आता आपल्याला एक एक करून अपलोड करायचे आहे. तर खाली अपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक करा. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्सची जी साईज आहे ते 75 ते 100 KB दरम्यान असावा.
तर डॉक्युमेंट्सची साईज कमी करण्यासाठी पुन्हा या वेबसाईटवर या. येथून तुमचे डॉक्युमेंटची फोटो निवडून घ्या. नंतर डाव्या बाजूस स्क्रॉल करून खाली या. टार्गेट फाईल साईज येथे 100 टाका व एक्सपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर ते डॉक्युमेंट्स डाउनलोड करून घ्या. अशाच प्रकारे सर्व डॉक्युमेंट्सची साईज कमी करून घ्या. डॉक्युमेंट्सची साईज कमी केल्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून सर्वात अगोदर मी येथे TC अपलोड करतो. नंतर पॅन कार्ड, येथे रेशन कार्ड, तुम्ही जे डॉक्युमेंट्स सिलेक्ट केले असाल त्यानुसार ते येथे अपलोड करून घ्या. नंतर हे जे शेवटचे ऑप्शन आहे येथे कंपनीचे लेटर अपलोड करा. ते जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्ज लिहून या ठिकाणी अपलोड करू शकता. अर्जामध्ये हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे आहे त्याची माहिती द्या. अर्जाचे जे फॉर्मॅट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. किंवा या ठिकाणी तुमचे कोणते एखादे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता. हे ऑप्शन रिकामे सोडता येत नाही. तर मी येथे आधार कार्ड अपलोड करणार आहो. तुम्ही येथे अर्ज किंवा एखादे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर खाली या सेव्ह बटनावर क्लिक करा. नंतर कंटिन्यूवर क्लिक करा. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती येथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर ते एकदा चेक करून घ्या. खाली नेक्स्ट करा. माहिती तपासून पुन्हा नेक्स्ट करा. आता यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर एडिटवर क्लिक करून ते तुम्ही बदलू शकता. व्ह्यू फोटो डॉक्युमेंट्स यावर क्लिक करून तुम्ही अपलोड केलेली डॉक्युमेंट्स तुम्ही येथे पाहू शकता. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बदल यामध्ये करायचे नसेल तर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. आता आपल्याला पेमेंट करायचे आहे तर येथे पे ऑनलाईनवर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. तुम्ही वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा IMPS वरून पेमेंट करू शकता. तर मी हे 4थ्या नंबरचे ऑप्शन निवडतो. येथे तुम्हाला 160 रुपयांच्या पेमेंट करायचे आहे तर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करा. येथे QR कोड हे ऑप्शन निवडून या ठिकाणी भीम UPI सिलेक्ट करा. त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करून तुमचे पेमेंट करून घ्या. आपले पेमेंट येथे कंप्लीट झाले आहे. या ठिकाणी तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट पाहायला मिळेल. खाली सेव्ह रिसिप्टवर क्लिक करून हे रिसिप्ट तुम्ही सेव्ह करू शकता. या रिसिप्टवर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID दिसेल. तर याची स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या. हे तुम्हाला पुढील प्रोसेससाठी कामात येणार आहे. आता डाव्या बाजूस या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन ID टाकून सर्च बटनावर क्लिक करा. तर तुम्ही पाहू शकता की मला येथे ॲप्लिकेशन नॉट पेड येट असे लिहून आलेले आहे. जर तुम्हाला पण असे दाखवत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचे आहे. तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट डाउनलोड होऊन जाईल. आता याची प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यायचे आहे आणि हे दिल्यानंतर काही दिवसांनी तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते अप्रूव्ह होऊन जाईल. अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही याच वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. तर हे कसे करावे तर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून 3रे नंबरचे ऑप्शन प्रिंट सर्टिफिकेट या तुम्हाला क्लिक करायचे आहे. नंतर येथे तुमचे ॲप्लिकेशन ID टाका व सर्च बटनावर क्लिक करा. क्लिक करताच तुमचे सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. आता याची प्रिंट काढून हे तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.